जानकी जीवन स्मरण जय जय राम। पार्वती पते हर हर महादेव। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल। श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। सद्गुरु श्री ब्रह्मानंद महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ ज्ञानेश्वर माऊली तुकाराम। म्हैसकर कुटुंबियांचे आभार मानतो. प्रवचनाची संधी दिली आहे, महाराजांच्या सेवेची संधी दिली आहे. महाराजांची जयंती आहे. आता या जयंतीवर कोणत्या विषयावर बोलायचं? तुम्ही म्हणताय तसं, जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती, या विषयावरती बोलायचा प्रयत्न करतो. महाराजांच्या विषयी काही बोलायचं म्हणजे खरं म्हणजे काहीच न बोलणं हे महाराजांच्या विषयी बोलणं आहे. कोणत्याही प्रकारे वृत्तीची हालचाल नसणं म्हणजे महाराजांच्या विषयी बोलणं आहे. महाराज आपल्यासारख्यांसाठी अवतीर्ण झाले, जयाचा जनी जन्म नामार्थ झाला. महाराजांचा उद्धार झालेलाच होता. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही वैकुंठीचे वासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. जे महाराजांनी आपल्याला सांगितलं, मागा येत नाही का ऐकू? नाही असू दे, नाही असू दे, येईल ऐकू त्यांना. महाराजांचा उद्धार आधीच झालेला होता. आपला उद्धार करण्यासाठी महाराजांनी अवतार घेतला असं आपण भक्त म्हणून म्हणतो. पण आपण महाराजांच्या चरित्राकडं थोडं वेगळ्या दृष्टीनं आता पाहूया. तुकाराम महाराज म्हणतात, साच भावे वर्ताया, म्हणजे ऋषींनी जे सांगितलं, संतांनी जे सांगितलं त्याचं आचरण करून दाखवायला आम्ही आलेलो आहोत. कसं होतं, आपण सद्गुरूंना देवपदाला नेऊन ठेवलं की हा सद्गुरूंचा घास आहे, हा माझा घास नाही, असा तर्क आपली बुद्धी काढते. म्हणजे महाराज म्हणतात तुम्ही नामात राहा, महाराज म्हणतात तुम्ही राम करता या भावाचा अभ्यास करा, मी करता हे विसरायचा प्रयत्न करा. आपण थोडा प्रयत्न करतो, पण नंतर आपली बुद्धी आपल्याला असा तर्क सांगते की हे महाराजांना शक्य आहे, आम्ही सर्वसामान्य लोक आहे, आम्हाला कसं हे जमणार. असे आपण आपल्याच बुद्धीनं युक्तिवाद काढतो आणि साधनेतून पळवाट काढतो. महाराजांच्या चरित्राकडं अत्यंत उघड डोळ्यांनी पाहण्याची गरज आहे. श्री महाराज मारुतीचे अवतार होते का? निश्चित होते. पण श्री महाराज आधी उत्तम शिष्य झाले हे बघणं गरजेचं आहे. असं व्हावं अशी त्यांची अपेक्षा आहे सगळ्यांनी. अवतार असते मारुतीचे, म्हणजे ज्या अर्थानं आपण महाराजांना मारुतीचे अवतार म्हणतो तशा अर्थानं अवतार असते तर आकाशातून प्रगट झाले असते आणि मग आकाशातच निघून गेले असते. अशी अलौकिक लीला दिसते का? महाराजांचा जन्म आईच्या पोटी झालेला आहे, जसा आपल्या सगळ्यांचा आईच्या पोटी झालेला आहे. महाराजांनी नामाला सर्वस्व वाहिलं म्हणून महाराज ब्रह्मचैतन्य होऊ शकले. श्री महाराज एके ठिकाणी म्हणतात की मारुतीमध्ये देवांश आहे, तसाच तो तुमच्यातही आहे. मारुतीनं तो फुलवला, तुम्ही तो झाकून विझवून टाकला. जो देवांश श्री महाराजांच्यामध्ये जन्मतः होता आहे, तोच देवांश आपल्या सर्वांमध्ये आहे.
आत्ता ताईंनी भजन म्हटलं बघा, शिवोहम शिवोहम सच्चिदानंदोहम, म्हणजे आपणच शिवस्वरूप सच्चिदानंद स्वरूप परब्रह्म आहोत. आपण परब्रह्मापासून वेगळे नाहीच आहोत. पण या जाणीवेमध्ये श्री महाराज शिरले. आपण शिरू शकत नाही, म्हणून आपण इकडच्या तीरावरती राहतो आणि महाराज पलीकडच्या तीरावरती राहतात. संतांचं कार्य देवस्वरूप झाल्यानंतर संपत नाही. संतांचं कार्य तिथं सुरू होतं. जसं मी शाळेत गेलो, शिकलो, मला काही विषय कळले, मग मी BEd वगैरे करून विषय कसे शिकवायचे हेही शिकलो. पण एवढं सगळं केल्यानंतर मी जर घरातच बसलो, कोणाला शिकवणीच दिली नाही, तर माझ्या शिक्षणाचा काही उपयोग नाही. शिक्षक काय करतो? त्याला कळलेली विद्या विद्यार्थ्याला शिकवतो. इथं संतांचं कार्य सुरू होतं. मी ब्रह्मरूप झालो, पण तुम्ही कसं ब्रह्मरूप व्हायचं हे शिकवण्यासाठी ते येतात. तुकाबाईंची आज्ञा आहे महाराजांना, रामाची मंदिरं बांध, रामनामाचा प्रसार कर, माझं महत्त्व वाढवण्यापेक्षा समर्थांचं महत्त्व वाढव, सामान्य प्रापंचिकांना प्रपंचात राहून भक्ती कशी करायची हे शिकव. हे श्री महाराजांना तुकाबाईंनी सांगितलं. ते शिकवण्यासाठी श्री महाराज आले. याचा अर्थ असा आहे, लक्ष देऊन ऐका बरं का, याचा अर्थ असा आहे की आपल्या कक्षेतल्या गोष्टीच महाराज आपल्याला करायला सांगत आहेत. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला हा जो श्लोक आहे, त्यातल्या जयाचा जनी जन्म नामार्थ झाला याच्याबद्दल आत्ता चालू आहे बोलणं. नामार्थ झाला म्हणजे भगवंताच्या नामासाठी जन्म घेण्याची गरजच नाही आहे. भगवंताचं नाम जन्म मरणाच्या पलीकडची गोष्ट आहे. भगवंताचं नाम विषयातली गोष्ट नाही, त्रिगुणातली गोष्ट नाही, द्वैतातली गोष्ट नाही. भगवंताचं नाम या सगळ्याच्या पलीकडे आहे. त्याच्यासाठी जन्म घेतला याचा अर्थ काय? ते नाम आपल्याकडून घडावं. ते नाम घेऊन आपण श्री महाराज ज्या अवस्थेमध्ये आहेत त्या आत्मस्वरूपाच्या अवस्थेपर्यंत पोहोचावं हे शिकवण्यासाठी महाराजांनी जन्म घेतला. याचा अर्थ ते वृत्तीवर आले आणि त्यांनी आपल्याला उपदेश केला, असा या जन्म शब्दाचा अर्थ आहे. श्री महाराजांची स्थिती अवस्था जन्म मरणाच्या पलीकडे आहे. आता हे वैदांतिक ज्ञान झालं. आपल्याला समजायचं म्हणजे असं समजा, गणिताचा क्लास आहे. आता मला गणित हा विषय येतो, अगदी मी पारंगत आहे, पण माझ्यासमोर बसलेले विद्यार्थी 5वी-6वीच्या वर्गातले आहेत. तर मी काय करतो, मी जरी गणितामध्ये PhD झालेलो असलो तरी समोरच्या विद्यार्थ्यांच्या पातळीवरती येऊन त्यांच्या पुस्तकातली गणितं त्यांना समजतील अशा उदाहरणांनी शिकवतो. बरोबर आहे की नाही? असंच श्री महाराजांनी केलं, म्हणून त्यांचा नामार्थ जन्म आहे. जर ते ब्रह्मचैतन्य अवस्थेमध्ये राहिले तर ते बोध देऊ शकणार नाहीत. ब्रह्मचैतन्य ह्या अवस्थेमध्ये असं ठिकाणच नाही आहे की जिथं महाराज नाहीत. मग ते बोध कसा देणार? म्हणून ते आपल्यामध्ये आपल्यासारखं वावरले आणि आपल्याला त्यांनी साधना करून शिकवलं की साधना कशी करायची असते. तुकाराम महाराज जे म्हणतात, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, ते वर्तन श्री महाराजांच्या चरित्रामध्ये दिसून येतं. मग आता त्यांनी लहानपणी केलेला हुडपणा आणि दंगेखोरपणा बाजूला ठेवूया आपण, ती बालसहज वृत्ती आहे. पण त्यांचं आईवर असलेलं प्रेम, आपण आपल्या आईवर प्रेम करतो का? महाराजांनी केलंय तितकं करतो का? आपलं आपण बघायचं. त्यांनी त्यांच्या वडिलांवर केलेलं प्रेम, त्यांनी त्यांच्या वडिलांची पाळलेली आज्ञा, आपल्या वडिलांचा एकही शब्द खाली पडून देता कामा नये जर आपण श्री महाराजांचे आहोत तर. आपल्या आईचा एकही शब्द खाली पडून देता कामा नये जर आपण श्री महाराजांचे आहोत तर. त्यांनी त्यांच्या आईवडिलांशी उद्धटपणे वागलेला आहे असा दाखला दाखवा तुम्ही त्यांच्या चरित्रात, तो दिसणार नाही. ज्या रामचंद्रांच्या नामाचा प्रसार त्यांनी केला ते रामचरित्र श्री महाराज स्वतः जगलेले होते. मग
त्यांचे भाऊ आहेत किंवा त्यांचे नातेवाईक आहेत, त्यांनी केलेलं लग्न असेल, त्यांनी केलेली गुरुसेवा, त्यांच्या गुरुसेवेवर बोलायला गेलं तर शब्द पुरे पडणार नाहीत अशी गुरुसेवा आहे. सामान्यांना अशी गुरुसेवा करणं केवळ अशक्य आहे. पण आपण त्या गुरुसेवेकडं थोडंसं उघड्या डोळ्यांनी पाहूया. तुकामाई सांगतात खड्डा खणला. तुकामाई सांगतात लहान पोरं खेळत आहेत त्यांना पुरलं पोरांना. खड्ड्यावरती बस म्हणाले, खड्ड्यावर बसले. कोणाशीही बोलायचं नाही म्हणाले, कोणाशीही बोलले नाहीत. लोकांनी मारलं तरी पण ते बोलले नाहीत. मग तुकामाईच पळत गेले आणि म्हणाले की बाळ असं नको, हा माझा बाळ आहे, याला काय तुम्ही मारता वगैरे वगैरे. आधी त्या बाळाचीच तक्रार लोकांकडे गेली तुकामाईंनी की ह्यानंच मुलं गाडली आहेत आणि हा वरती बसलाय, ढोंग करतोय ध्यानाचं. आणखी दुसरा प्रसंग, झाडाची पानं चिकटवायला सांगितली. आधी काढायला सांगितली, मग चिकटवायला सांगितली. या सगळ्यामध्ये आपल्याला काय दिसून येतं की महाराजांनी आपलं मन, आपलं चित्त, आपली बुद्धी, आपले तर्क, आपण देह हा भाव, आपण कुणीतरी आहोत हा भावच तुकामाईंच्या पायी वाहून टाकलेला होता. जेव्हा गोंदवलेकर महाराज असं म्हणतात की मी कुणीतरी आहे असं वाटण्यापेक्षा मी कोणाचा तरी आहे असं वाटणं महत्त्वाचं आहे, तसं मी कोणाचा तरी आहे असं त्यांनी वाटून दाखवलेलं होतं की मी माझ्या गुरूंचा आहे. या तुकामाईंनी ज्या परीक्षा घेतल्या श्री महाराजांच्या, या परीक्षांमधून श्री महाराजांनी आपल्याला जगून दाखवलं की एकदा गुरुचरणी तुम्ही स्वतःला अर्पण केलं की तुमचं म्हणून आयुष्य वेगळं राहिलं नाही, तुमची म्हणून बुद्धी वेगळी राहिली नाही, तुमचं म्हणून मन वेगळं राहिलं नाही. इथंपर्यंत अभ्यास घडला पाहिजे. आपण असं करतो का? आपण असं मुळीच करत नाही. श्री महाराजांच्याकडं आपण आपल्या मनातील विचार, आपल्या बुद्धीतील कल्पना घेऊन जातो. श्री महाराजांनी आपल्या मनायोग्य निर्णय दिला तर आपण म्हणतो महाराजांची कृपा आहे. बघा तुम्ही आपल्या आत डोकावून बघा. आता आपलं घरदार बरोबर आहे, व्यवस्थित आहे, सोनं नाणं थोडंफार दिसते तुमच्या अंगावरती. आत्ताच गाडीमध्ये विषय झालेला, काहीतरी 85,000ला गेले सोनं, पण सोनं आहे लोकांच्या अंगावरती. मुलं बाळ व्यवस्थित आहेत, कुठल्या मुलाला वेड लागलेलं नाही किंवा बायको पळून गेली नाही, कुणाची कोर्ट केस चालू नाही, नातवंड व्यवस्थित आहेत. ही महाराजांची कृपा आहे असं आपण म्हणतो बरं का. त्याचा समाचार घ्यायला या भावाचा पुढं आपण बघूया, समाचारच घेऊया या भावाचा. संतांची कृपा संतांच्या उपदेशामध्ये आहे आणि संतांचा उपदेश हा आत्मज्ञान प्राप्तीसाठी आहे. तुकामाई ज्यावेळी परीक्षा घेत होते महाराजांची, त्यावेळी जेव्हा महाराजांना तुकामाई म्हणाले, म्हणजे आता ते महाराज, त्यावेळी ते गणूबुवा असतील, कितीही पानं तोड. आता कशाला पानं तोडायला सांगताय असं मनातही श्री महाराजांच्या आलं नाही. मनात येणं आणि ते न बोलून दाखवणं आणि मग गुरु सांगतायत म्हणून करणं, असं केलं नाही महाराजांनी. पानं तोडली. पानं तोडून ढीक झाल्यानंतर तुकामाईंच्या डोळ्याला पाणी आलं ते पानातलं चीक वगैरे बघून. तुकामाई म्हणाले, अरे झाडाला किती त्रास होतोय, परत चिकटव म्हणाले. मग आता परत चिकटवणार, परत कशाला चिकटवायची आणि पानं परत चिकटतात का, असा तर्क श्री महाराजांनी काढला नाही. म्हणजे तुकामाईंनी शाब्दिक ज्ञान देण्याच्या ऐवजी महाराजांची प्रत्यक्ष परीक्षा बघितली की तू बुद्धी नाहीस हे प्रत्यक्ष दाखव, तू म्हणजे तुझं मन नाहीस हे प्रत्यक्ष दाखव, तू म्हणजे तुझा देह नाहीस हे प्रत्यक्ष दाखव. अशा परीक्षा तुकामाईंनी घेतलेल्या आहेत. मगाशी जे म्हटलं की सद्गुरू आपल्याला आत्मज्ञानापर्यंत नेण्यासाठी उपदेश करतात, याचा अर्थ असा आहे, अगदी शेवटचं स्टोक सांगायचं झालं तर आत्मज्ञान ही खरी गुरुकृपा आहे. पण आत्मज्ञानाच्या आड बऱ्याच गोष्टी येतात ना. जसा आपला देहभाव येतो, हा मी म्हणजे हा देह, हा आपला देहभाव येतो. मगाशी म्हटलं त्याप्रमाणे आपलं मन येतं, आपली बुद्धी, त्यातले विचार वगैरे सगळे येतात. हे सगळे आत्मज्ञानाच्या आडवे येतात.
तुकामाई ज्यावेळी परीक्षा घेत आहेत महाराजांची, त्यावेळी या आडव्या येणाऱ्या गोष्टी बाजूला टाकायलाच ते शिकवत आहेत. त्या बाजूला टाकण्याचा अभ्यास श्री महाराजांचा आधीच झालेला होता. परमार्थ ही एक अशी शाळा आहे जिथे ॲडमिशन घेतली की कायमचा प्रवास आहे. असं होत नाही की 10वी पास झाला, शाळेतनं बाहेर आला, मग मरण आलं, मग शाळा आणि याचा काही संबंध राहिला नाही. असं परमार्थात नाही आहे. रेल्वेचे जसे रूळ असतात एकमेकांना समांतर जाणारे, तसं जीवन आहे मनुष्याचं. त्यातला एक रूळ प्रपंचाचा आहे आणि एक रूळ हा अध्यात्माचा आहे. स्टेशन आलं म्हणजे मरण आलं की तुमचा प्रपंच सुटतो, पण अध्यात्म सुटत नाही. ज्या इयत्तेपर्यंत या जन्मामध्ये नाम घेतलेलं आहे ती इयत्ता आपल्याला पुढच्या जन्मात प्राप्त होते जन्मतःच. अशा अनेक इयत्ता श्री महाराज पास झालेले होते, म्हणून ते लहानपणी घर सोडून गुरुशोधार्थ बाहेर गेले. 8-9 वर्षाचं पोर खेळण्यासाठी रडतं. 8-9 वर्षाचं पोर असलेली 1-2 जणं असतील कदाचित तिथे. आपल्या पोरांचे काय हट्ट आहेत हे माहीत आहे आपल्याला. मला सद्गुरू पाहिजेत हा भाव येत नाही 8व्या-9व्या वर्षी. तो आला कारण बऱ्याच इयत्त्या अनंत जन्मांमध्ये श्री महाराज पास झालेले होते. त्यामुळं मी देह, मी मन, मी बुद्धी हा विचारच श्री महाराजांच्या ठिकाणी नव्हता. त्यामुळे तुकामाईंनी ज्या क्षणी परीक्षा घेतली त्याच क्षणी श्री महाराज उत्तीर्ण झाले. त्यांनी हे दाखवूनच दिलं की माझ्याकडं देहभाव नाहीच आहे. दाखवून दिलं म्हणण्यापेक्षा नव्हताच देहभाव. बेलसरे असं लिहितात की या प्रसंगानंतर तुकामाईंची खात्री पटली की देहधर्माच्या पलीकडे गेलेले आहेत आणि मग त्यांनी कृपा केली. मग ब्रह्मचैतन्य नाव ठेवलं वगैरे वगैरे. आता इथं मेख आहे. तुकामाईंची खात्री पटली की देहभावाच्या पलीकडे हे गेलेले आहेत. याचा अर्थ आपण देहभावात आहोत ही परमात्म प्राप्तीसाठीची अडचण आहे. मग सांगा, आपल्याला मिळालेला नवरा, आपल्याला मिळालेली मुलं, नातवंड, घरदार, सोनं नाणं, पैसा, अडका, या सगळ्या गोष्टी आपल्या प्रपंचामध्येच येतात ना, आपल्या देहाशी संबंधितच येतात ना. मग त्या गोष्टींमध्ये जर काय म्हणायचं त्याला अनुकूलता आपल्याला जाणवली तर आपण महाराजांची कृपा आहे असं म्हणणं कितपत योग्य आहे? म्हणजे तुमच्या देहबुद्धीला पोसण्यासाठी महाराजांची कृपा आहे का? देहबुद्धी पोसली जाईल ना. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, जो संसार दुःखी दुखवला, जो त्रिविध तापे पोळला, तोची चकार आहे बरं का, तो नव्हे, तोची अधिकारी झाला परमार्थविषयी. समर्थ ज्या पद्धतीनं सांगतात, शब्द वापरतात, तुम्ही आम्ही म्हणजे समर्थ नाही आहे. प्रत्येक अक्षराला महत्त्व आहे. तोची अधिकारी झाला असं म्हणतात. तुम्हाला संसार दुःख आलंच पाहिजे, त्रिविध तापांनी पोळलंच गेलं पाहिजे, तर तुम्ही परमार्थाला अधिकारी व्हाल. अधिकारी म्हणजे ॲडमिशनसाठी पात्र व्हाल, एंट्रन्स एक्झाम पास व्हाल. ॲडमिशन होणं, मग उपदेश मिळणं, मग अभ्यास होणं, तो नियमानं होणं, तो वर्षानुवर्ष होणं, मग फार पुढचा प्रवास आहे. पण हा अभ्यास असतो आणि अशा परीक्षा असतात आणि त्यात पास व्हावं लागतं आणि त्यासाठी त्या परीक्षा घ्यायला सद्गुरू असावे लागतात, हे श्री महाराजांनी चरित्रातून दाखवून दिलं. समाजामध्ये आज लोक आहेत, अक्कलकोट स्वामी माझे सद्गुरू आहेत, गोंदवलेकर महाराज माझे सद्गुरू आहेत, गजानन महाराज माझे सद्गुरू आहेत, शंकर महाराज माझे सद्गुरू आहेत. सद्गुरू म्हणजे प्रत्यक्ष गुरु, समोर येऊन त्यांनी अनुग्रह दिलेला आहे आणि मला आता देहातल्या गुरुची आवश्यकता नाही असं सांगणारे लोक आहेत. या विचाराला फाटा श्री महाराजांनी त्यांच्या चरित्रामध्ये दिलेला आहे. तुमच्या आमच्या लोकांसमोर किंवा आपल्यासारख्यांसमोर एखाद्या संतानं प्रगट होणं ही गोष्ट सोडून द्या थोडीशी. पण श्री महाराज यापेक्षा खूप पुढच्या पात्रतेचे होते, जेव्हा त्यांना गुरुप्राप्ती झालेलीच नव्हती. तुकामाईंच्या भेटीच्या आधीचे श्री महाराज सांगतोय बरं का. तासनतास दिवस दिवस पाण्याखाली बसायचे ते डोहात जाऊन. सामान्य मनुष्याचं आहे का हे करणं? हिमालयापर्यंत चालत गेले, मग कुठं कलकत्त्याला गेले रामकृष्णांना भेटायला, अक्कलकोटला गेले, इकडे सांगलीत राधाबाई अक्कांकडे गेले, वणवण फिरले सद्गुरूंसाठी.
मग मी रामचंद्रांना गुरु मानतो, मी समर्थांना गुरु मानतो, असं म्हणायला काय बिघडलेलं श्री महाराजांचं? पण असं परमार्थामध्ये चालत नाही. यांना मी गुरु मानलं असं परमार्थामध्ये चालत नाही. मानून, गुरु एखाद्या व्यक्तीला मानून किंवा एखाद्या संताला मानून आपण उपासना मार्गामध्ये शिरू, फक्त उपासना करू, आपला वेळ सार्थकी लावू, पण प्रत्यक्ष गुरुभेट होणं अत्यंत गरजेचं असतं. हे श्री महाराजांनी चरित्रातून दाखवून दिलं. त्या गुरूंची भेट व्हावी म्हणून अक्षरशः वणवण फिरले. हिमालयात ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी एका गुहेत शिरले आणि त्या गुहेमध्ये धुनी पेटलेली होती आणि 9 आसनं होती, बरोबर. आणि बरोबर श्री महाराजांचं आसन रिकामं होतं. ही गुरुभेट होण्याआधीची गोष्ट आहे बरं का. तिथे ते बसले, काही दिवस, जे काही काळ असेल तो साधना केली श्री महाराजांनी आणि परत गुहेतून बाहेर आले. मग गुरुशोध केला, सद्गुरू कृपा झाली. सद्गुरू कृपा झाल्यानंतर पुन्हा त्या गुहेमध्ये गेले श्री महाराज आणि पुन्हा तिथे तेच आसन शिल्लक होतं रिकामं. त्या आसनावर बसले आणि पुन्हा तिथं साधना केली. या घटना काय सांगतात हे डोळसपणे बघणं गरजेचं आहे. या घटना असं सांगतात की परमार्थामध्ये श्री महाराज अत्युच्च कोटीवरतीच होते गुरुप्राप्तीच्याही आधी, अगदी जन्मापासून. तरीसुद्धा गुरुप्राप्तीसाठी त्यांनी कसोशीनं प्रयत्न केले आणि असे प्रयत्न त्यांनी केले. याचा दुसरा भाग आत्ता आपण बघतो तो हा की असे आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे की मला सद्गुरू भेट केव्हा होईल, मला गुरुपदेश केव्हा होईल, ही तळमळ बाळगणं गरजेचं आहे. जयाचा जेनी जन्म नामार्थ झाला, भगवंताच्या नामापर्यंत पोहोचण्यासाठी आधी भगवंताचं नाम मिळावं लागतं. भगवंताचं नाम मिळण्यासाठी सद्गुरू भेट व्हावी लागते. सद्गुरू नाम देतात आणि मग ते नाम पकडावं लागतं आणि मग त्या नामाच्या आधारानं आत्मस्वरूपापर्यंत पोहोचता येतं. सद्गुरू नाम देतात म्हणजे सद्गुरू साधना देतात. कुणी ध्यानाला बसायला सांगतील, कुणी नामस्मरण करायला सांगतील. जे कोणी सांगतील, जे काही सांगतील ते पकडणं गरजेचं आहे. हे पकडलं श्री महाराजांनी स्वतः आणि स्वतः गणुबुवाचे ब्रह्मचैतन्य झाले. याला म्हणायचं आचरून दाखवणं परमार्थ. कारण भगवद्गीतेमध्ये परमार्थ सांगितलेला आहे. भगवद्गीतेमध्ये उपनिषदांचं आणि वेदांचं सार आलेलं आहे. म्हणजे वेदांमध्ये आणि उपनिषदांमध्ये पण परमार्थ सांगितला आहे. भगवद्गीतेवरती ज्ञानेश्वरी सांगितली माऊलींनी, ज्ञानेश्वरीमध्ये पण परमार्थ सांगितला आहे. दासबोधात आहे, नाथ महाराजांच्या भागवतात आहे, एकनाथी भागवतात आहे, सगळ्या संतांच्या अभंगात आहे. मग गुरूंची काय आवश्यकता आहे? ज्ञानेश्वरी, दासबोध, भगवद्गीता श्री महाराजांनी वाचलेलीच होती, तुकामाईंच्या भेटीच्या आधी वाचलेली होती. याचा अर्थ असा की पुस्तकी ज्ञानाने आत्मप्राप्ती होत नाही. तूच ब्रह्म आहेस हे उपनिषद सांगतच की. श्वेतकेतूला उपदेश करतात, तत्वमसी. मग श्वेतकेतू म्हणतो सहाहम सोहम अस्मी असं म्हणतो तो. हे मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही अगदी माना डोलवल्या म्हणून सोहम कळलं का? सोहम वाचून सोहम कळत नाही. मी आत्मा आहे हे मला सांगितल्यानंतर मी आत्मा होत नाही. याचाच अर्थ तिथं गुरुपदेश लागतो. जो त्या वाटेनं गेलेला आहे, आत्मस्वरूपाकार झालेला आहे, त्यानं ती वाट दाखवावी लागते की या वाटेनं जा तर तुला तुझी आत्मप्रचिती येईल. सद्गुरू त्यांच्या स्वतःच्या जवळचं काहीच देत नाहीत. तुझे आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी, अशी आपली गत. त्यामुळं आपल्यापाशी जे आहे त्याचाच निर्देश असा शब्द आहे, त्याचाच निर्देश सद्गुरू करतात की ते तिथे आहे, तिकडे तू जा. आणि मग आपण गेलो की आपल्याला ते प्राप्त होतं. इथं आपली बुद्धी असा तर्क सांगते, मग पुस्तकांमधून, ज्ञानेश्वरीमधून, दासबोधामधून तर आपल्याला मग निर्देशच केला आहे असं समजायला काय हरकत आहे? तो निर्देश आपल्या चित्तावरती, मनावरती आणि बुद्धीवरती ठसत नाही, इथे अडचण आहे. माझ्या नातवावरती खूप प्रेम आहे किंवा माझ्या मुलावरती खूप प्रेम आहे, पण माझ्या मुलावरती प्रेम आहे या शब्दाने आपलं समाधान होत नाही. जितकं समाधान प्रत्यक्ष त्या मुलाला पाजल्यानंतर आईला मिळतं, प्रत्यक्ष त्या नातवाला जेवू घातलं, त्या नातवाला न्हावू घातलं,
त्याचे लाड केले प्रत्यक्ष, की ते समाधान मिळतं आजीपणाचं किंवा आईपणाचं. ज्या आई आहेत त्यांना कळेल की पाजल्याचं समाधान पाजल्यानंतरच मिळतं. माझा हा मुलगा आहे अशा शाब्दिक प्रपंचानं मुलाचं समाधान मिळत नाही. तसं परमार्थामध्ये आहे. म्हणून सगुण भक्तीचं महत्त्व आहे आणि म्हणून देहधारी सद्गुरूचं महत्त्व आहे. कारण आपण देहामध्ये अडकलेले आहोत. आपण जर देहबुद्धीमध्ये नसतोच तर मग कोणत्याही देह ठेवलेल्या महात्म्याला सद्गुरू करा, तर मग कोणत्याही ग्रंथाला सद्गुरू करा, प्रश्नच आला नसता. पण आपण देहबुद्धीमध्ये नसतोच तर सद्गुरूंचीही आवश्यकता नसती. पण असं नाही. आपण देहबुद्धीमध्ये आहोत. आपण आपल्या देहाला सत्यता देतो. आपल्या मनामध्ये येणाऱ्या विचारांना, तर्काला सत्यता देतो. ते विचार म्हणजेच माझे विचार म्हणतो. आपण जगलो तर मी जिवंत आहे म्हणतो, म्हणजे देह जगला तर जिवंत आहे म्हणतो, आणि देह मेला तर मी मेलो असं आपण म्हणतो. असा आपला भाव आहे. हे खूप वेळा ऐकलं असेल कदाचित तुम्ही. पण हा आपला भाव असल्यामुळं आपल्याला तसाच सद्गुरू लागतो, जो आपल्यासारखा दिसतो, बोलतो, बसतो, उठतो, जेवतो, खातो. त्या सद्गुरूंच्या पशी आपला प्रेमभाव जुळून येतो. कारण आपल्याला देह असल्यामुळं आपल्याला जेवायला अन्न लागतं, आपल्याला पाहायला दृश्य लागतं. आता इथले काही जण कुठेतरी हिमालयात ऋषिकेशला का कुठेतरी जाऊन आले. आता जो ऋषिकेशमध्ये बाबा बसला आहे म्हणजे परमात्मा, तो घरात नाही आहे आपल्या. आणि घर कशाला? आत देहात नाही आहे. देहालाही घरच म्हणतात संत. पण आपल्याला कुठेतरी उर्मी होते की कुठेतरी जावं. याचा अर्थ काय होतो? आपण शोध घेत असतो. जो आपल्या आत्मस्वरूपापाशी स्थिर झाला त्याला तुम्ही तीर्थयात्रा करताना पाहणार नाही. संतांनी तीर्थयात्रा केल्या, पण संतांच्या तीर्थयात्रेमागं समाज प्रबोधनाचं कार्य होतं, हेतू होता. तो समाज पाहून त्या समाजाला उद्देशून उपदेश करायचा होता. म्हणून समर्थ हा सेतू हिमाचल फिरले. समर्थ रामाला पाहायला अयोध्येत गेले नाहीत, राम त्यांना भेटलेला होता. समर्थ शंकराला पाहायला रामेश्वरमला गेले नाहीत, शंकर त्यांना भेटलेला होता. पण आ सेतू हिमाचल समर्थ अशासाठी फिरले की आत्ता समाज कसा आहे, ज्या समाजापुढं मला विषय मांडायचा आहे. असं पहा, आता म्हैसकरांच्या घरी प्रवचन आहे. जर म्हैसकरांनी सट्टा, आकडा आणि दारू यातच गुंतलेल्या लोकांना बोलवलं तर उत्सव होईल का? आणि अशा लोकांना आपण बोलवू तरी का? का बोलवणार नाही आपण? कारण आपण त्यातले नाही आणि ते आपल्यातले नाहीत. जे महाराजांचे आहेत, जे भक्ती करतात, नाम घेतात, उपासना मार्गातले आहेत, गुरुपदिष्ट साधना करणारे आहेत, अशा लोकांना तुम्ही प्रेमानं बोलवणार, महाराजांचा उत्सव करणार. म्हणजे जसा समोर समाज आहे तशा पद्धतीनं आपण वर्तन करत असतो आणि जसा समाज आहे तशा पद्धतीनं संत उपदेश करत असतात. म्हणून समाजाची पाहणी करायला संत तीर्थयात्रा करतात, तेही त्यांच्या गुरूंच्या आज्ञेनं. मनात आलं म्हणून नव्हे, कारण त्यांच्यापाशी मन नाही. तुकामाईंनी श्री महाराजांना सांगितलं की आता तू बद्रीनाथला जा, केदारनाथला. तुकामाईंनी सांगितलं मग गेले. अन्यथा ज्या क्षणी ब्रह्मचैतन्य त्यांना सांगितलं तिथं बसले तुकामाईंसमोर, ते आजन्म तिथेच बसले असते तरी ते तितकेच पूर्ण होते. गोंदवल्याला आले म्हणून महाराज मोठे नाही झाले, महाराज मोठेच होते. महाराजांना जे काही करावं लागलं ते तुकामाईंच्या आज्ञेनं महाराजांनी केलं. ज्यावेळी तुकामाई सांगतात की तीर्थयात्रा कर, त्यावेळी तीर्थयात्रेला गेले. मग तुकामाई म्हणाले की आता घरी जा, आई वडिलांना भेट. मग तिकडे गेले. ज्या त्या ठिकाणी गेल्यानंतर जे ते कर्तव्य होतं, आपलं धर्म्य कर्म होतं. धर्म्य कर्म बरं का, म्हणजे धर्मानं आलेलं. उगाचच कुठल्या तरी हॉटेलमध्ये गेलेत आणि ती फिरत बसलेत साईट सीइंग करत, असं श्री महाराजांनी केलं नाही. बद्रीनाथला जाऊन त्यांनी तपश्चर्या केलेली आहे, साधना केलेली आहे, ध्यान केलेलं आहे. तुकामाईंनी दिलेला उपदेश ठसवलेला आहे. नैमिषारण्यात जाऊन ते ध्यानाला बसलेले आहेत, उपासनेला बसलेले आहेत. आणि गोंदवल्याला आल्यानंतर धर्म्य कार्य केलेलं आहे. बायकोला घेऊन केरळ फिरायला गेले नाही आहेत ते. गोंदवल्याला आल्यानंतर तिथं आल्यानंतर धर्मात काय आहे? कुलकर्णीपण करणं, घर सांभाळणं, पैसा अडकायचे व्यवहार बघणं, आईचा सांभाळ करणं, याच गोष्टी श्री महाराजांनी केल्या. आणि बरोबर ही तुकामाईंनी जे सांगितलेलं होतं ते कार्य केलं. रामनामाचा प्रसार केला. सांगण्याचा हेतू हा की आपली उर्मी
आपल्या देहभावातून येत असते. मग ती साईट सीइंगला जाणं असो, तीर्थयात्रा करणं असो, यज्ञयाग करणं असो, देवस्थानांमध्ये फिरत राहणं असो, किंवा कोणत्याही प्रकारच्या खटपटी करणं असो. या उर्मींमध्ये जगणं हे आपल्या स्वभावात बसलेलं आहे. कारण आपण देहबुद्धीत अडकून आहोत. प्रत्येक गोष्ट आपण आपल्या मनाप्रमाणे करतो. कधी कधी मनात यायचं नसलं तरी जायला लागतं म्हणून जावं लागतं काही ठिकाणी. पण तिथं सुद्धा आपण मन राखायलाच करतो. म्हणजे नवऱ्याला कसं वाटेल ह्याचा विचार करून बायको एखाद्या ठिकाणी जाते, किंवा बायकोला बरं वाटणार नाही मी आलो नाही तर, म्हणून नवरा विचार करून तिथं जातो. एकूण काय, आपण मनाच्या अधीन असतो आपल्या. आता इतक्या आपण देहभावाच्या आणि मनाच्या सवयीत जर असू तर एकदम जे देहामध्ये नाहीत, जे ब्रह्मतत्वरूप झालेले आहेत, ते सद्गुरू रूपानं आपल्याला कसे भेटतील, आणि जरी भेटले तरी त्यांचा संग कसा घडेल. कारण आपल्याला देहाच्या संगाची सवय आहे. एकदम PhDचं गणित जसं सुटणार नाही. जर आपण पहिली दुसरीच्या गणितात अडखळत असू, 4 अधिक 4 8 कळते, पण 4 आंबे आणि 4 केळी आणली तर किती फळं आणली असं विचारलं तर आपण गोंधळत असू, तर आपल्याला PhDचं गणित कसं जमेल. म्हणून स्वतः PhDच्या लेवलचे असूनही, स्वतः ऋषितुल्य असूनही तुकामाईंचा शोध घेतला श्री महाराजांनी. तुकामाईंना शरण गेले, त्यांच्याकडून उपदेश घेतला. ही घटना दोघांचंही महानत्व सांगते. श्री महाराजांचं पण महानत्व सांगते की स्वतः उच्च कोटीचे महात्मे असूनही सद्गुरूसाठी त्यांचं अंतःकरण तळमळत होतं. हे त्यांच्या अंतःकरणातलं एक दैव आहे, ते उघडपणे कळतं इथं या प्रसंगामध्ये. दैवी गुण कळून येतो श्री महाराजांचा. तसंच तुकामाईंचा कळून येतो की श्री महाराज काय अधिकाराचे आहेत हे तुकामाईंनी ओळखलेलंच होतं. म्हणून तुकामाई श्री महाराज यायच्या आधी ओरडत होते, बाळ येणार आणि सगळं लुटून नेणार, बाळ येणार आणि सगळं लुटून नेणार. असं का ओरडत होते? कारण त्यांना माहीत होतं कोण येणार आहे आपल्याकडं. आणि असं असूनही त्यांनी सर्वस्व लुटलं, म्हणून तुकामाई तितकेच थोर. असे श्री महाराज असून आपण तसे नसल्यामुळं आपल्या वर्गामध्ये आपल्या पातळीवर येऊन शिकवायला ते समोर उभे राहिले. म्हणून जयाचा जनी जन्म नामार्थ झाला. पुढे त्यांचं जे वर्णन आहे ते त्यांच्या अवस्थेचं वर्णन आहे. जयाने सदा वास नामात केला. ज्या अवस्थेमध्ये संत आहेत त्याच अवस्थेमध्ये ते शिष्याला नेतात. हे सद्गुरूंचं महात्म्य आहे. आपण सारखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागे. आपल्यासारखं करतात, पण त्यासाठी तयारी नको का दाखवायला थोडी तरी. म्हणजे आता म्हैसकर काकूंची इच्छा आहे याचं प्रवचन व्हावं इथं, माझी इच्छा आहे इथं प्रवचन व्हावं, पण त्यानं भागतं का? मी काहीतरी करावं लागतं, त्यांनी काहीतरी करावं लागतं, तेव्हा घटना घडून येते. याचा प्रवचन व्हावं म्हणून ते झोपा काढत राहिले, आणि हो प्रवचनाला जायची इच्छा आहे म्हणून मी झोपा काढत राहिलो, तर घटना घडून येणार नाही. याचा अर्थ मला इच्छा असावी लागते आत्मस्वरूप होण्याची, आणि संतांना तर इच्छा आहे आत्मस्वरूप करण्याची, कारण ते त्यांचं कार्य आहे. पण आपल्या इच्छेला साजेसं कर्म आपण करावं लागतं. जसं आपण घरातून बाहेर पडलो आणि इथं प्रवचन द्यायला म्हणून आलो किंवा ऐकायला म्हणून आलो, हे कर्म आपण केलं, घडलं आपल्या देहाकडून, म्हणून प्रवचन कानावर पडतंय किंवा सांगितलं जातंय. तसं गुरूंची इच्छा आहे की आपण आत्मस्वरूप व्हावं, पण ते आत्मस्वरूप होण्यासाठी त्या मार्गावरती पावलं आपण टाकायला पाहिजेत. मग इथंही आपल्याला कळत नाही की कशी पावलं टाकायची. कारण आत्ता आपण हे निरूपण ऐकतोय म्हणून आपल्या कानावरती शब्द पडत आहेत, किंवा यापूर्वी अनेक निरूपण ऐकलेत किंवा पुस्तकं वाचलेत म्हणून आपल्याला माहिती आहे की आपल्याला देहभाव आहे. आपल्याला देहभाव आहे हेच मुळात आपल्याला माहीत नसेल तर आपली पहिलीच नाही का अडचण आली. इथंपासून सर्व अडचणी सत्संगात गेल्यानंतर सुटत जातात. संत संगतीत गेल्यानंतर कळतं की आपण कोण आहोत आणि आपण स्वतःला काय समजतोय. सद्गुरू आपल्याला सांगतात की तू कोण आहेस. अगदी ब्रह्मोपदेश हे तर झालंच, महावाक्याचा उपदेश ते तर झालंच की सोहमचा उपदेश केला वगैरे वगैरे. पण संगतीत गेल्यानंतर हळूहळू सद्गुरूंकडून श्रवण झाल्यानंतर कळायला लागतं
की आपण या देहाच्या पलीकडेही कुणीतरी आहोत. आपण आपल्या मनाच्याही पलीकडे कुणीतरी आहोत, बुद्धीच्याही पलीकडे कुणीतरी आहोत. मग सद्गुरू सांगतात, रात्री झोपलास का? तर तो म्हणतो, हो झोपलेलो. मग झोपायच्या आधी तू कोण होतास? आणि ज्यावेळी झोप येत होती तेव्हा तू कोण होतास? झोपेच्या अवस्थेत तू कोण होतास? आणि जागा झाल्यानंतर तू कोण होतास? मग शिष्य अंतर्मुख होतो. कारण जागेपणी तो स्वतःला जे काही समजत असतो, रावजी वगैरे वगैरे, ती त्याची सगळी स्मृती झोपेमध्ये नष्ट होते. बघा हां, आता तुमचं नाव काहीतरी असेल, समजा सीताबाई असेल तुमचं नाव, तर तुमचं नाव सीताबाई आहे, तुम्ही एक स्त्री आहात, अमुक अमुक वयाच्या आहात, अमुक अमुक घर आहे, मुलं आहेत, या सगळ्या स्मृतींबरोबर तुम्ही राहता की नाही? बरोबर आहे. पण ज्यावेळी झोपी जाता त्यावेळी या सर्व स्मृती नष्ट होतात. पण आपण आपल्या या स्मृतींना सत्यता दिलेली आहे. सीताबाई म्हणल्यानंतर तुम्ही लगेच मान वळून बघता. कसा आहे मुलगा म्हटल्यानंतर जो आपला मुलगा आहे आणि जो चौथीत शिकत असेल तर त्याच्याबद्दलच आपण उत्तर देतो की तो बरा आहे, परवा आजारी होता, 2 दिवस शाळा बुडली, पण आता छान आहे. म्हणजे आपण ते आहोत देहाच्या अंगाने. ही स्मृती आपण घट्ट धरून ठेवलेली आहे. यालाच आपण आहोत असं समजतो. मग हा भ्रम कसा? तो भ्रम अशासाठी की आपण झोपी गेल्यानंतर, आता झोपलेले आपण आहे, झोपी गेल्यानंतर आपण सीताबाई असत नाही, आपण त्या चौथीतल्या मुलाची आई असत नाही. आपल्याला आठवणही नसते आपलं मुलगा आजारी आहे का काय आहे, त्या झोपेच्या अवस्थेत, बरं का, गाढ निद्रेच्या अवस्थेत. पण आपण तिथेही असतो. म्हणजे जागेपणी ज्याला आपण मी समजत होतो तोही मी नाही, झोपेत ज्याला आपण मी समजतो तोही मी नाही. कारण झोपेची दशा बदलली की परत आपल्याला आपल्या देहबुद्धीची स्मृती येते. श्री महाराज एके ठिकाणी म्हणतात, झोपी गेल्यानंतर हे सगळं कुठं जातं आणि झोपेतून जाग आल्यानंतर सगळं कुठून येतं ह्याचा विचार करायला पाहिजे, असं श्री महाराजांचं वाक्य आहे. गोंदवलेकर महाराजांचंच, त्यांच्याच प्रवचनाच्या पुस्तकात आहे. म्हणजे आपण आहोत याची जाणीव आपल्याला अखंड आहे. फक्त त्याचा भ्रम आपण जवळ बाळगलेला आहे की आपण देह आहोत, आपण मन आहोत, आपण बुद्धी आहोत. आणि मग ते आपण आहोत म्हटल्यानंतर मग हे घर माझं आहे, मग हा नवरा माझा आहे, मग हा नातू माझा आहे, हा मुलगा माझा आहे, हा पैसा माझा आहे. आणि मग त्या गोष्टी माझ्या म्हटल्यानंतर त्याच्याशी संबंधित सुखदुःख पण माझीच. मग मी सुखी आहे, मग मी दुःखी आहे. कुठेतरी याच सुखदुःखांमध्ये आपण अडकलेलो असतो आणि याची जाणीव आपल्यालाच नसते डोळसपणे. त्यामुळे जेव्हा सद्गुरूंचा सहवास मिळतो, सत्संग जेव्हा घडतो, श्रवण जेव्हा घडतं, त्यावेळी हळूहळू डोळे उघडायला लागतात की अरे आपण सुखदुःखाच्या खरं म्हणजे भ्रमात आहे. सुख नाही असं नाही आहे, दुःख नाही असं नाही आहे, पण ते कुठंतरी बाहेर घडतंय, खिडकीच्या बाहेर घडतंय. मी खिडकीच्या आत बसलेला शांत स्वरूप आत्मा आहे असं सद्गुरू सांगायला लागतात. आणि का ते तसं का सांगतात? कारण ते स्वतः तसेच आत बसलेले असतात आत्मस्वरूपाच्या ठिकाणी. म्हणून जयाने सदा वास नामात केला असे ते असतात. म्हणून ते सांगू शकतात की तसाच तूही होऊ शकतोस. कारण या नामाची धुनी, या नामाचा स्पंद, या चैतन्याची जाणीव, त्या चैतन्याचा प्रकाश तुझ्या आतच आहे आणि तेच तुझं खरं स्वरूप आहे. आता इथंपर्यंत फक्त शाब्दिक पटतं शिष्याला, पण प्रपंच गोड लागत असतो. आणि एकीकडं सगळं ऐकत असताना जांभई येत असती किंवा भूक लागत असती, पदार्थांची आठवण येत असती. किंवा किती वेळ करणार तुम्ही श्रवण? 1 तास 2 तास, पुढे कुठला तरी कार्यक्रम आहे त्याची जाणीव असती. घरी गेल्यानंतर आपल्यालाही कळत नाही आपण कधी विषयात जातो, कधी त्याच्यात अडकून जातो आणि कधी आपण त्याच्या अंगानं सुखदुःख भोगायला लागतो. काही तासांपूर्वी जे सत्संगामध्ये ऐकलं ते कुठच्या कुठं निघून जातं, अशी दशा आपली होते. म्हणून समर्थ म्हणतात, संसार दुःख झालं पाहिजे, त्रिविध तापानं पोळलं गेलं पाहिजे. एक तरी क्षण असा जीवनात आला पाहिजे की भगवंता आता तुझ्याशिवाय मला कुणीही नाही. द्रौपदीचं उदाहरण श्री महाराजांनी दिलंय पहा. त्या दुःशासनानं पदरात का काय हात घातला आणि तिला खेचून आणलं, नाही केस धरून खेचून आणलं सभेमध्ये.
आधी हाच केवढा मोठा अपमान आहे की प्रत्यक्ष रजस्वला असताना आणि महाराणी असताना तीही तिच्या स्त्री कक्षामध्ये बसलेली असताना दीर येतो काय आत, तो त्यावेळेचा काळ आहे. आजच्यासारखा आजही आपण स्त्रियांच्या खोलीत तसं अचानक जात नाही. पुरुष दीर वगैरे असेल तर अचानक जाणार नाही, बरोबर ना. आपल्या वहिनीच्या कक्षात अचानक जात नाही आजच्या काळातही. त्या काळात तो तिकडं घुसला, तिला केसाला धरून फरफटत आणलं तरीही तिनं भगवंताचा धावा केला नाही. केसाला धरून आणि ही भक्तोत्तम आहे बरं का. भगवंताच्या भक्तोत्तमांच्या यादीमध्ये द्रौपदीचं नाव आहे, आपलं नाव नाही आहे कुणाचंही. द्रौपदीचं नाव आहे, अहिल्याचं नाव आहे भगवंताच्या भक्तांच्या यादीमध्ये. सतीचं नाव आहे, अनुसूयेचं नाव आहे, आपलं नाही आहे नाव. अशी भक्तोत्तम असलेली द्रौपदी करत नाही भगवंताचा धावा, सभेमध्ये आणूनही केसाला धरून. दुर्योधन मांडीवरती हे करतोय, खुणा करतोय, काय तो प्रसंग फार बिभत्स आहे, वर्णन करत नाही, फार दुःखद आहे. पण तिच्या पदरात हात घालतो तरीसुद्धा ती धावा करत नाही. रागानं बघती आहे आपल्या नवऱ्यांकडं की हे मला वाचवतील, हे योद्धे आहेत, शक्तिशाली आहेत, काळालाही लाजवतील अशी ह्यांची शक्ती आहे. ती बघती आहे, भीष्माचार्यांकडे बघती आहे. कुठूनही दाद मिळाल्यानंतर जेव्हा पदर खेचला जातो साडीचा तेव्हा म्हणते गोविंद, तेव्हा भगवंताची आठवण काढते. आता कुणी नाही. नीट लक्ष देऊन ऐका, हे शाब्दिक ऐकणं फार वेगळं आहे आणि या परिस्थितीतनं जाणं फार वेगळं आहे की आपल्याला अन्य कुणीही नाही भगवंताशिवाय. म्हणून समर्थ म्हणतायत, जोपर्यंत संसार दुःख होत नाही, दुःख नाही नुसतं, दुःखात पोळलं जात नाही. मगाशी म्हटलं एक एक शब्दाला आणि एक एक अक्षराला अर्थ आहे. जो संसार दुःखवला, त्रिविध तापे पोळलं जात नाही. नुसतं ताप होऊन उपयोग काय? आजारपण, त्रिविध ताप आजारपणातच येतात. आजारपण म्हणा, अपघात म्हणा, हे सगळे त्रिविध तापांचे प्रकार आहेत. नुसते येऊन उपयोग नाहीत. समर्थ म्हणतात त्यात जोपर्यंत पोळलं जात नाही तोपर्यंत तुम्ही अधिकारीच नाही. तोपर्यंत तुम्हाला हा भावच येणार नाही की भगवंताशिवाय माझा अन्य कुणीही नाही. आणि हा भाव आला, ज्या क्षणी हा भाव आला द्रौपदीच्या अंतःकरणात, त्या क्षणी भगवंतांनी लाज राखली. म्हणजे उशीर नाही आहे. अच्छा भाव आला होय, मग आता काय व्हायचं ते होऊ दे, नंतर मी सगळ्यांना बघून घेतो, असा व्यवहार भगवंताच्या द्वारात नाही. ज्या क्षणी भाव त्या क्षणी कृपा, ज्या क्षणी मायेचं मरण त्या क्षणी बोधाचा जन्म, ज्या क्षणी बोधाचा जन्म त्या क्षणी मायेचं मरण. एकाच वेळी सोयर आणि सुतक, एकाच वेळी मी मरतो आणि त्याच वेळी मी जन्मतो, जो खरा आहे तो. असा भगवंताचा न्याय आहे. त्याच क्षणी कृपा झाली, ज्या क्षणी कळलं की आता कोणी नाही. तिला मुखानं गोविंद म्हणायचीही गरज नव्हती. ज्या क्षणी भाव निर्माण झाला की आता कुणी नाही तुझ्याशिवाय, त्यावेळी भगवंतांनी कृपा केली. या भावापर्यंत आणण्याचं काम सद्गुरू करत असतात. आणि आपण आपल्या देहभावाच्या कौतुकाला सद्गुरूंच्या कृपेचं नाव देतो, हे किमान साधकानं थांबवलं पाहिजे. कृपा तेव्हाच आहे जेव्हा चित्तामध्ये नामाव्यतिरिक्त काही नसेल. कृपा तेव्हाच आहे जेव्हा मनामध्ये नामाव्यतिरिक्त काही नसेल. कृपा तेव्हाच आहे जेव्हा वृत्ती पूर्णपणे निमालेल्या असतील. त्यामुळं कृपा हा खूप लांबचा मैलाचा दगड आहे. तिथंपर्यंत पोचण्यासाठी आपण अखंड प्रयत्नात पाहिजे. सारखं काकुळतीला येऊन महाराजांना सांगितलं पाहिजे की महाराज नामाचं प्रेम द्या, महाराज नामाचं प्रेम द्या, महाराज नामाचं प्रेम द्या, नामाशिवाय मला काही नको, नामाशिवाय मला काही नको. सारखं त्यांना सांगून सारखं नामाचा अभ्यास पाहिजे. असं जर केलं तर त्या तळमळीच्या अवस्थेमध्ये, जसा तो मासा तळमळतो ना पाण्याबाहेर काढल्यानंतर, तडफड त्याचीच होते, तशी तडफड तोपर्यंत होणार नाही जोपर्यंत आपण असा अभ्यास करणार नाही. मग कुणी म्हणेल हा अभ्यास कशासाठी करायचा, काय गरज आहे अभ्यासाची? देहभावाच्या बाहेर येण्यासाठीची ही तळमळ निर्माण होण्यासाठी अभ्यास का करायचा? त्या अभ्यासाचं कारण एकमेव आहे, संग. आपल्याला देहाचा संग झाल्यामुळं आपली देहबुद्धी घट्ट आहे.
श्री महाराज म्हणतात तुम्ही नामाचा संग करा म्हणजे आत्मबुद्धी घट्ट होईल. किती सोपं सांगितलं आहे महाराजांनी. जन्मोजन्मींचा देहाचा सहवास म्हणून देहबुद्धी घट्ट आहे महाराजांचं वाक्य. तसंच नामाचा सहवास करा म्हणजे देहबुद्धीपासून लांब जाण्याचा तुमचा अभ्यास आपोआप होईल. नामाचा जितका जितका संग होईल, जितका जितका सहवास होईल, तितका तितका आपल्या श्री महाराजांचाच सहवास आपण करतोय हे अगदी निस्संशय समजा. तोच सद्गुरूंचा सहवास आहे ज्या क्षणी नाम सुरू आहे. आणि ज्या क्षणी नाम नाही त्या क्षणी आपण सद्गुरूंपासून दूर आहे. तर नामाचा सहवास जितका जितका होईल तितकी तितकी अस्वस्थता निर्माण होईल. ती अस्वस्थता अशासाठी निर्माण होते कारण आपला देह सुटत नाही. देह तर राहतो कारण जीव देहात बांधला गेलेला आहे, पण आपण नामामुळं देहभावापासून लांब जात असतो. त्यामुळं जेव्हा जेव्हा देहभाव उत्पन्न होतो त्यावेळी मग साधकाची तळमळ व्हायला लागते, तडफड व्हायला लागते की मला यातनं सोडव. जे द्रौपदीचं झालं तशी तळमळ साधकाची व्हायला लागली की त्या क्षणी श्री महाराज कृपा करतात. जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती ही पुढची ओळ तेव्हा येते. ही जी नामकीर्ती आहे ही श्री महाराजांनी आपल्यासाठी सांगितली, ही त्यांच्यासाठी सांगितली ज्यांच्यामध्ये मुमुक्षत्व आहे. जर तळमळ असेल, जर भाव असेल आणि त्या भावासहित त्या तळमळीसहित श्री महाराजांचे शब्द ऐका बरं, ते निश्चित परिणाम करतील. पण वर्तमानपत्र वाचल्यासारखं, रेडिओवरचं गाणं ऐकल्यासारखं श्री महाराजांचे शब्द ऐकले तर त्या शब्दांचा परिणाम होणार नाही. बरोबर ना? ऐकण्यामध्ये, श्रवणामध्ये उथळता कशी चालेल? उथळपणे, जिथं प्रेम आहे आपलं तिथं आपण करतो का उथळ प्रेम? उथळपणे काहीतरीच शेजारच्या किंवा गल्लीतल्या एखाद्या पोराला काहीतरी खायला करून द्यावं तसं देतो का आपल्या पोटच्या मुलाला? जिथं प्रेम आहे तिथं आपण मनापासून गोष्टी करतो, तळमळीनं गोष्टी करतो. तसं श्री महाराज नामाचा उपदेश करण्यासाठी आले, पण उपदेश तसा तळमळीनं श्रवण नको का करायला? म्हणून ही तळमळ सांगितली की देह मी नाही याची तळमळ उत्पन्न होणं गरजेचं आहे. त्यासाठी नामाचा अभ्यास पाहिजे आणि तळमळ उत्पन्न झाल्यानंतर पुन्हा नामाचाच उपदेश सद्गुरू करतात. म्हणजे बघा, तळमळ निर्माण व्हावी म्हणून नाम घ्यायला पाहिजे आणि तळमळ निर्माण झाल्यानंतर पण नामच घ्यायचा आहे. त्यामुळे एक जण सद्गुरूंकडे गेला उपदेश द्यायला. सद्गुरू म्हणाले राम राम म्हण. मग म्हणाला राम राम म्हण हे मलाही माहीत होतं की तुम्ही काय वेगळं सांगितलं. कारण आधी आणि नंतर तेच करायचं असतं. त्यामध्ये शिष्याच्या भूमिका, साधकाच्या भूमिका बदलत जातात, त्याची अवस्था बदलत जाते आणि ती अवस्था नामानं बदलते. ती बदलवण्यासाठी श्री महाराज आहेत. म्हणून त्यांचा जन्म जयाचा जनी जन्म नामार्थ झाला. जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती असे ते आहेत. या मुमुक्षत्वाकडं, या तळमळीकडं अत्यंत गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे. जसं आपण देहामध्ये आहोत तसं आपल्या देहाला वेगवेगळ्या प्रकारची कर्म येऊन चिकटलेली आहेत आणि या कर्मांमधून कुणालाही सुटता येत नाही. जसं आता तुम्ही आहात, तुम्ही कुणाच्या तरी पत्नी आहात, ही गोष्ट तुम्हाला बदलता येत नाही. समजा त्या पत्नी आहात आणि त्या नवऱ्यानं काहीतरी तुम्हाला सांगितलं करायला, तर ते तुमच्या कर्तव्यात येतं, धर्म्य कर्मात येतं. त्यापासून आपल्याला पळ काढता येत नाही. कुणाचा तरी हा मुलगा असेल तर या कर्तव्यातून आणि या संबंधातून पळ काढता येत नाही. मी देह नाही म्हणून मी कुणाची बायको नाही असं म्हणून आपली कर्म टाकता येत नाहीत. याचा अर्थ कर्माने आपला देह बाध्य केलेला आहे. देह बरं का, आपण नव्हे, देह बाध्य केलेला आहे. तर या प्रत्येक कर्मामध्ये जर आपण भगवंताला आणून ठेवलं, जर आपण आपल्या सद्गुरूंना आणून ठेवलं, जर नामाला आणून ठेवलं, तर आपोआप त्या नामाविषयीची तळमळ उत्पन्न व्हायला लागते. अन्यथा काय होतं, प्रत्येक कर्मामध्ये मीच करता आहे या भावानं अडकणं होतं. साधं उदाहरण सांगतो. अगदी प्रेमानं नवऱ्यासाठी उपीट बनवलं, पण नवऱ्यानं ढुंकूनही बघितलं नाही कारण बाहेरून वडा सांबार खाऊन आलेला. मग हिचा चेहरा पडला. का पडला चेहरा? कारण अपेक्षा आहे की नवऱ्यानं काहीतरी ॲप्रिशिएट करावं,
मी बनवलं आहे ना त्याच्यासाठी उपीट. बरं ठीक आहे, नवऱ्यानं उपीट खाल्लं पण काही बोललाच नाही हो. आवडलं का नाही आवडलं, का बरं झालेलं का नाही झालेलं, काय म्हणजे त्यानं काही रिॲक्शनच दिली नाही. जाऊ दे असं म्हणते, मी माझं करायचं काम केलं, असं नाही आहे ते. त्यांनी काहीतरी रिॲक्शन द्यावी हा भाव आपल्या अंतःकरणात प्रगट झाला, कारण आपण मीपणानं त्या कर्मात गुंतलो होतो म्हणून. उपीट करणारे श्री महाराज आहेत, उपीटही श्री महाराज आहेत, खाणारेही श्री महाराज आहेत, माझ्या देहाचं निमित्त आहे, असाच भाव ठेवायला श्री महाराज शिकवतात आपल्याला. त्यांच्या प्रवचनातलं वाक्य सांगतो, मन भगवंताला अर्पण करावं आणि देह प्रारब्धावर सोडून द्यावा, असं श्री महाराज का म्हणतात? देह भगवंतावर सोडून द्यावा म्हणत नाहीत ते, बारकाईनं विचार करा. देह प्रारब्धावर सोडा म्हणतात, पण मन भगवंताकडं लावा म्हणतात. याचा अर्थ मन सूक्ष्म आहे, ते भगवंताकडं लावता येतं. देह स्थूल असल्यामुळं त्याचं कर्म सुटत नाही, तो कर्मात ठेवावा लागतो, तो प्रारब्धाधीन असतो, त्यामुळं तो प्रारब्धाच्या प्रवाहात वाहू दे. मनानं तुम्ही भगवंताचं चिंतन करा. जसं ती बायको लग्न होऊन अनोळखी घरामध्ये येते, मग दीर अनोळखी आहे, सासू सासरे अनोळखी आहेत, शेजारपाजारचे अनोळखी आहेत, सगळ्यांच्या सवयी वेगळ्या आहेत. त्या सासूला चालत नाही तिखटाचा चमचा हळदीत घातलेला, आणि हिला सगळीकडे बोटं बुडवायची सवय माहेरी असतं. मग सासूबाईंच्या डबे ठेवण्याच्या पद्धती पण वेगळ्या वेगळ्या असतात. मग तिला त्या शिकायला लागतात की कुठं कोणता डबा ठेवायचा असतो, आणि किती डब्यातले दाणे किती खाली गेले की दाणे विकत आणायचे. अनंत गोष्टी आहेत संसारातल्या, पण हे सगळं अपरिचित असतं त्या मुलीला. ती सगळं करते, पण तिच्या मनामध्ये काय भाव असतो? ज्याच्याशी लग्न होऊन ती या घरामध्ये आलेली आहे, मी त्याची आहे, हा भाव तिच्या मनात असतो. म्हणून तर ती तिथं नांदत असते. म्हणजेच ती देह प्रारब्धावरती सोडते. हे उदाहरण झालं, देह प्रारब्धावरती सोडणं आणि मनानं भगवंताचं असणं. हा अभ्यास करत गेल्यानंतर मग साधक सूक्ष्मतेकडं जायला लागतो. देह प्रारब्धात असतो आणि मन भगवंताकडं असतं, पण मन भगवंताकडं लावत असतानाही असा अनुभव येतो की मन स्थिर होत नाही, मन भगवंताकडं लागत नाही. लागलं तरी परत कुठेतरी जातं. मग जिकडं देह जातोय तिकडंच मन जातं, किंवा जिकडं माझी भोगाची स्मृती आहे. भोगाची स्मृती म्हणजे मागच्या आठवड्यात खाल्लेली कोल्हापुरी मिसळ, ही भोगाची स्मृती. देह आपला कामात आहे बरं का घरच्या, पण स्मृती आहे मिसळीची. मन भगवंताकडं लावायचा प्रयत्न चाललाय, पण मन धावते मिसळीकडं, आणि धावत गेलं की मग त्या भोगाचं चिंतन होतं, आणि चिंतन घडलं की आपोआप देह गाडी काढतो, कोल्हापूरला जातो आणि काय खातो? मिसळ खातो. असं होतं. म्हणजे देह प्रारब्धावर आणि मन भगवंताकडं हा अभ्यास करू गेल्यानंतर नंतर लक्षात यायला लागतं की मनही भगवंताकडं चिकटत नाही. म्हणजे देहाला जसा प्रारब्धाचा भोग आहे तसंच मनालाही प्रारब्धाचा भोग आहे, हे हळूहळू कळायला लागतं. म्हणजे त्याचा अर्थ आपल्या देहाला, मनाला, बुद्धीला, चित्ताला सगळ्याला प्रारब्ध भोग आहे, आणि तरीही आपल्याला भगवंताची तळमळ हवी आहे. तर या प्रत्येक गोष्टीला वारंवार भगवंताकडे लावणं हा एकमेव पर्याय शिल्लक राहतो. हा एकमेव पर्याय शिल्लक राहतो. मग तिथं साधनेचे प्रकार येतात, साधन चतुष्टयाचे. शम म्हणा, दम म्हणा, उपरती, तितिक्षा वगैरे वगैरे विषय ते तिथे येतात आतले. की वाटतंय मिसळ खावीशी, पण मी भगवत चिंतन करणार, याला म्हणायचं शम, म्हणजे मनाचं नियमन. वाटतंय इकडं जावं, करू नये ते करावं, सगळंच काय शब्दात सांगता येण्यासारखं नाही, पण मी ते करणार नाही. मी महाराजांचा आहे, रामाचा आहे, मी नाम घेणार, हा निश्चय. शम. मनाला थांबवण्याचा अभ्यास. मनाला थांबवलं की त्या दिशेचं चिंतन थांबायला लागतं. चिंतन थांबलं की त्या दिशेची कृती आज ना उद्या थांबते. मनाला जर थांबवता आलं नाही तर त्याचा परिणाम चिंतनात होतो, चिंतनाचा परिणाम कृतीमध्ये होतो, आणि मग करू नये ते मनुष्य करतो, नको त्या कर्मात अडकतो. अगदी तिथंपर्यंत वेळ आली की मनावर संयम ठेवताच आला नाही,
बसलोच आहे आता टेबलवरती मिसळ खायला, तरीही मिसळ खायची नाही, हे झालं दमन. ह्याला म्हणायचं इंद्रिय दमन. हळूहळू असा अभ्यास मुरायला लागतो. आणि मग हा अभ्यास करताना जेव्हा साधकाचं चित्त तळमळीनं व्याकुळ होतं की हे सगळे जे भोग आहेत, या विषयाच्या ज्या सगळ्या उर्मी आहेत, या मला भगवंता तुझ्यापासून लांब खेचतायत, मला तुला भेटता येत नाही आहे. ते तळमळतं ना वासरू गाईसाठी, दुधासाठी तळमळतं. वासराला पाना फुटतो, गाईला पाना फुटतो, त्या तळमळीमुळं पाना फुटतो. तसं ज्यावेळी आपलं चित्त तळमळायला लागतं की या विषयासक्तीमुळं भगवंता तुझी भेट होऊ शकत नाही आहे, त्यावेळी तिथे सद्गुरू भगवंत कृपा करायला तयार आहेत. असे हे जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती, असे महाराज आहेत. त्यांचं हे सद्गुरू स्वरूप आपल्याला या देहभावाच्या घाणीतून बाहेर काढून, कुर्तकोटी म्हणतात त्याप्रमाणे आत्मबोधाचं अभ्यंग स्नान घालण्यासाठी आहेत. तर हे त्यांना करता यावं आणि हे आपण करावं किंवा आपल्या हातून घडावं, या दृष्टीनं आपली सगळी कर्म पाहिजेत, मानसिकही आणि शारीरिकही. आता आपले प्रातर्विधी आहेत, त्या प्रातर्विधींमध्ये आपण भगवंताची पूजा कशी करणार? करू शकतो, कारण भगवंताला स्थळ काळाचा नियम नाही. आपण प्रातर्विधी करत असतानाही जर भगवंताच्या नामात राहू शकतो, तर इतर सांसारिक भोग भोगत असताना नामात राहणं काय कठीण आहे? ते नामात राहत 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 त्याच ठिकाणी महाराजांना पाहणं, त्यांच्या अनुसंधानात राहणं, एवढं तरी आपण किमान करावं. आणि जसं मगाशी म्हटलं प्रवचनाच्या सुरुवातीला की आपल्याला सद्गुरू भेट केव्हा होईल याची तळमळ असावी. याची तळमळ जर पराकोटीला गेली तर सद्गुरू भेट निश्चित होते आणि सद्गुरू आपल्याला जवळ करतात. हे त्रिकाला बाधित सत्य आहे. जसे त्या काळात तुकामयी होते तसे आजही तुकामयी आहेत, जसे त्या काळात श्री महाराज होते तसे आजही श्री महाराज आहेत. त्यामुळं गुरु कसा ओळखायचा, गुरु कसा शोधायचा, मग हा गुरु खरा की नाही मला कसं कळणार, ह्या सगळ्या तर्कांमध्ये जाण्यापेक्षा नीट ऐका बरं का, कारण या तर्कांना अंत नाही आहे. आसेतू हिमाचल परमार्थाचा बाजार आहे. त्यामुळे या तर्कांना काही अंत नाही की गुरुभेट कधी आणि कशी होणार आणि मला कसं कळणार की तो सद्गुरू आहे का नाही. त्यामुळे या तर्कात पडण्यापेक्षा आपण नामामध्ये राहण्याचा अभ्यास करावा. कारण सद्गुरू हे तत्व असल्यामुळं त्या तत्वाला तुमच्या अभ्यासाची जाणीव असते. अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः, असं सद्गुरूंचं स्वरूप आहे. त्यामुळे लक्ष देऊन ऐका. ज्यावेळी तुम्ही बसलाय, शांतपणे नाम घेताय आणि नाम घेता घेता समजा तुमच्या मनात परस्त्रीचा विचार आला, तर तुमच्या मनात परस्त्रीचा विचार आलाय हेही सद्गुरू तत्वाला कळतं. तुम्ही नाम घेताय हेही कळतं आणि तो विचार आल्यानंतर तुम्ही तुमच्या मनाची अडवणूक करून, शम साधना करून, मनाचं शमन करून त्याला पुन्हा नामाकडे वळवलेला आहे किंवा वळवताय, हा तुमचा प्रयत्नही गुरुतत्वाला कळतो. सद्गुरू तत्वाला मनुष्य समजण्याची चूक करू नका की मी एवढी साधना करतोय, ह्यांना अजून कसं कळत नाही, ह्यांना अजून कशी माझी दया येत नाही, अशी वाक्य आपण सहज बोलतो बघा. अशी चूक करू नका, कारण ती व्यक्ती नाही, ते सच्चिदानंद परब्रह्म तत्व आहे. त्यामुळं तुमच्या प्रत्येक नामाची, प्रत्येक श्वासाची, तुमच्या प्रत्येक अभ्यासाच्या प्रयत्नाची जाणीव श्री महाराजांना आहे. प्रत्यक्ष अनुग्रहाच्या पात्रतेचे ज्या क्षणी तुम्ही व्हाल, त्या क्षणी तुम्हाला अनुग्रह हवा आहे याच्या तळमळीच्या कित्येक पटीनं जास्त तळमळ त्यांना कृपेची आहे, कृपा करण्याची तळमळ आहे. त्यामुळे साईबाबा एके ठिकाणी म्हणतात की तुम्ही माझ्याकडे 10 पावलं चालला की मी 1000 पावलं चालतो तुमच्याकडं.
म्हणूनच महाराजांची आठवण केली की आपल्याला काय काय प्रचिती यायला लागते, किती महाराजांचा आधार आहे हे दिसायला लागतं. नुसत्या त्यांच्या आठवणीचं हे सामर्थ्य आहे. जर तुम्ही साधनेमध्ये तळमळ दाखवली, ती तर पोचतीच आहे तळमळ त्यांच्यापाशी, तर मग ते कृपा करायला अवकाश करतील असा भ्रम किंवा अशी शंका मनात चुकूनही आणू नका. आणि आपलं आयुष्य शेवटच्या श्वासापर्यंत भगवंताच्या नामाला वाहायचं असा संकल्प याच क्षणी करा. केला नसेल तर, केला असेल तर त्याच्या पालनाचा संकल्प करा. आणि असा जर संकल्प केला तरच ती महाराजांची जयंती आहे. जानकी जीवन स्मरण जय जय राम.